मी महापालिका शाळेचा विद्यार्थी ते उपमुख्यमंत्री. विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे एकनाथ शिंदे यांचे आव्हान. शाळा प्रवेशोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जुन्या आठवणींना उजाळा. शिक्षकांचा गौरव तर विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याचा दिला मंत्र. ठाणे महापालिका शाळा क्रमांक 23 येथे शैक्षणिक वर्ष 2026-27च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सवात कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी आपणही याच महापालिका शाळेचे विद्यार्थी असल्याची आठवण सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमाला महापौर शर्मिलाताई पिंपळकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगरसेवक राम रेपाळे, संध्याताई मोरे, मुख्याध्यापक दीपक मोराळकर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रवेशद्वार आहे. पहिल्या दिवसाचा उत्साह कायम ठेवत विद्यार्थ्यांनी हसत खेळत आणि आनंदाने शिक्षण घ्यावे. शिक्षण ही केवळ नोकरीची नव्हे तर चांगला नागरिक घडविण्याची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचा गौरव करताना त्यांनी सांगितले की आई वडील जन्म देतात, मात्र विद्यार्थ्यांना आकार देण्याचे आणि संस्कार करण्याचे कार्य शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचे स्थान समाजात अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असून त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच संस्कारही द्यावेत असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मी याच शाळा क्रमांक 23चा विद्यार्थी होतो. त्यावेळी शाळेची परिस्थिती वेगळी होती. आजच्या विद्यार्थ्यांना आधुनिक इमारत, चांगल्या सुविधा आणि उत्तम वातावरण मिळत आहे. मात्र परिस्थितीपेक्षा जिद्द आणि मेहनत महत्त्वाची असते, असे सांगत त्यांनी आपल्या शिक्षकांच्या आठवणी सांगितल्या.